एवढा राडा काढलाय तिने, त्याचबरोबर कपडे पण धुतलेत. तर मंडळी फायनली आता माझी आंघोळ करून झालेली आणि त्याचबरोबर मी कालचाच टी शर्ट घातलाय. काल ती जे की फ्लावर मला अजिबात आवडत नाही, तरी पण मला खावी लागते. आणि ते मूवी सुरू आहे, रेडी होऊन भेटेल. तर मंडळी फायनली मी आता अशा प्रकारे मेकअप केलेला आहे, लुक केलेला आहे. हॅलो गाईज, माय न्यू व्लॉग, प्लीज टू चैनल माय सकरपारा. हेलो एवरीवन, वेलकम टू कहानी अंजलि की जुबानी में आप सभी का फिर से एक बार स्वागत. तर मंडळी तुम्हाला दाखवते आमच्या घरामध्ये काय चाललंय. हे बघा, मम्मी जाळ्या काढते. एवढा राडा काढलाय तिने, त्याचबरोबर कपडे पण धुतलेत. बिकॉज मी लवकर नाही उठले म्हणून तिने कपडे पण धुवून टाकले. आणि आता मग बसली तन करत, कामं करत. तर बघूया आजचा दिवस आमचा कसा असेल, काय काय होईल त्याच्यामध्ये, तर पाहत राहा. आणि अजून मी आंघोळ नाही केली, तर मी आता फ्रेश होऊन येते, आंघोळ करून येते. तर मंडळी फायनली आता माझी आंघोळ करून झालेली आणि त्याचबरोबर मी कालचाच टी शर्ट घातलाय. कालचा मीन्स काल जे दिवसभरासाठी कपडे घातले होते ऑलरेडी मम्मीने धुतले होते. आणि हे हा टी शर्ट जो आहे तो मी रात्री घातला होता झोपताना. सो मग आता परत धुवायला टाकण्यापेक्षा मी तोच घातलाय रिटर्न, नाही तर म्हणचा पारुशीच वाटते. तर मी ऑलरेडी आंघोळ केली. तर आता बघूयात आपण काय चाललंय घरामध्ये. इथे आता कपडे आहेत ते आता मी घेऊन टेरेसवरती जाणार सुकायला टाकायला. ते मम्मी बसली आहे, ब्लॉग बघतीये. तर चला आता आपण टेरेसवर कपडे सुकायला टाकून येऊया. तर मंडळी आताच मी कपडे वाळत घालून आले. तर आपण आता जेवण करूयात. तर इथे केलेली आहे फ्लावरची भाजी आणि चपाती, जे की फ्लावर मला अजिबात आवडत नाही, तरी पण मला खावी लागते. आणि इथे मूवी सुरू आहे सुबोध भावे यांचा, मला लक्षात नाही आता नाव कोणतं होतं. सो बघूयात आता मूवी बघत आपण मस्तपैकी जेवण करून घेऊयात. तर मंडळी मगाशीच मी फरशी वगैरे पुसले आणि नंतर काय केलं, काहीतरी केलं माझ्या लक्षात नाही. फरशी पुसले, कपडे पण वरतून काढून आणले कारण सुकले होते. मग थोडा वेळ रेस्ट केला आणि आता मी फ्रेश होणार आहे, मस्तपैकी तयार होणार आहे. आणि मग त्यानंतर आपण मस्त असे कॉमेडी व्हिडिओ शूट करणार आहोत, कारण बरेच दिवस झाले कॉमेडी व्हिडिओज नाही आहेत माझ्याकडे काही टाकण्यासाठी, पोस्ट करण्यासाठी. सो आमचं डेली रुटीन हेच सुरू आहे. सो मी तुम्हाला मस्तपैकी आता रेडी होऊन भेटेल. तर मंडळी फायनली मी आता अशा प्रकारे मेकअप केलेला आहे, लुक केलेला आहे. आणि केस हेअरस्टाईल अजून विसरली नाही, म्हणजे केली नाही आहे, बघू केली तर करण्यात नाही. तर हे कॅरेक्टर खास मम्मीच्या पेजसाठी बनवलेलं आहे आम्ही. आता आम्ही सासू सुनाची कॉमेडी व्हिडिओ बनवणार आहे, कॉमेडी कंटेंट आहे आम्ही सासू सुनाचा. आणि इथे मम्मी मसाले भात बनवती आहे. सो मसाले भाताची तयारी सुरू आहे. मग हे मसाला भात झाला बनवून केले की आम्ही सत्ती व्हिडिओ बनवून. तर मंडळी मी अशा प्रकारे साडी घातलेली आहे, तुम्ही बघितलंच नाही. इथे माझा भाऊ पडलाय पादत. आणि इथे माझी मम्मी आहे, ती मस्तपैकी बनवत आहे शेवाळ्या. तुम्ही बघू शकता, इथे दूध ठेवलंय तापायला. शेवाळ्या आमच्या कुठेतरी दुसरीकडेच पडलेल्या त्या बेसिंग मध्ये, बघू शकता तुम्ही. पाणी नितळायला ठेवलेलं आहे शेवाळ्या. आणि अजून एकही आम्ही व्हिडिओ बनवलेला नाही. असाच टाइमपास चालू असतो दरवेळेस, कधी पण मी आवरलं आणि परत म्हणते व्हिडिओ नाही काढत, बनवत नाही, काय नाही केलं असं तसं बोलती. आणि ही अशी टाइमपास करत बसती. आता मसाले भात झालाय तिथं, आता शेवाळ्याच बनवायला. हिला कधी काय होईल सांगता येत नाही, झटके येते हिला अशी. जेव्हा व्हिडिओ काढायचे असतात तेव्हा. आणि आता मग ती चल, आता माझा मूड ऑफ झाला. एवढा साडी बिडी घालून अशी लागली इकडं तिकडं. बघा तुम्ही ही साडीचा काही निऱ्या कशा झाल्या तेवढ्या वेळात माझ्या. आता ही नीट करायला लागते मला. कामवाली बाई वाटायली मी, सासून कमी कामवाली बाई असतात त्यावेळी. ते चला मग बघू आता काय होतंय पुढचं कार्यक्रम. तर आता आपण खाणार आहोत शेवाया. तर तुम्ही बघू शकताय, आमच्या इथं शेवाळ्या म्हणतात, दुसरीकडे शेवाया बोलतात. सो आमच्याकडे शेवाळ्याच बोलतात आमच्या बार्शी तालुक्यामध्ये. तर इथे आम्ही तिघे पण खातोय मस्तपैकी शेवाळ्या.
तुम्ही पण या खायला. आपल्या साडीमध्येच मला करावं लागायला लागलं कार्यक्रमात. तर मंडळी आमचा व्हिडिओज वगैरे शूट करून झाले आणि फ्रेश पण नाही झाले मी अजून, फक्त चेंज केले. आणि त्यात तेवढ्यात लक्षात आलं की कपाडामध्ये खूप राडा पसारा झालाय. तर म्हटलं आपण तो आवरून घेऊयात आणि बाकीचे जे लागत नाही ते सगळ्या ब्लाऊज आणि साड्या आहेत त्या म्हटलं मम्मीला फेकून देऊयात. सो आता आम्ही दोघे मिळून हे सगळं क्लीन करणार आहेत. तर बघा तुम्ही कसं करतो आम्ही क्लीन. मंडळी माझं मांडून झालेले आहेत कपडे व्यवस्थितरित्या आणि तुम्ही साड्यांचा सिक्वेन्स पाहू शकताय. मी सेम रंगाच्या साड्या एकत्र ठेवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं आता झालं आहे टापटीप. तरी माझा कप्पा हा आहे त्याच्यामुळे थोडंसं गडबड दिसते आहे, पण ती मी उद्या परवा ठीक करून घेईन. सो अशा प्रकारे कपडे आपले ठीक म्हणजे मी आवरून घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. बघा एवढे कपडे कपाडातून आम्ही बाहेर काढलेले आहेत जे की आम्ही हे फेकून देणार आहे, कारण यांचे कलर पण गेलेले आहेत आणि थोडेसे खराब पण झालेले आहेत. सो हे एवढे आपण कपडे आता फेकून देणार आहोत. हे यातले काही कपडे आहेत माझे जे की मला धुवायचे म्हणून मी साईडला ठेवलेले धुवायचे. धुवून मी कपड्यामध्ये ठेवून देईन नंतर आणि हे सगळे आम्ही आता फेकून देणार आहोत. सो अशा प्रकारे चालू आहेत कामं, ते आता भरायचे आहेत. तेवढ्यात आमचं मोटरचं पाणी चालू केलेलं आहे त्यामुळे मम्मी ते पाणी भरून घेते. इकडे पण बघा कसे राड आहेत आमच्या घरामध्ये, तुम्ही पाहू शकताय. आता पप्पाईचा टायमिंग झाला आहे, माझे पप्पा येतील आता. सो चला मी आता आवरून घेते, अजून खूप जास्त काम बाकी. तर फायनली मंडळी आमचं सगळं काम आवरून आता मम्मी मस्तपैकी बसलेले टी व्ही बघत आणि त्याचबरोबर मी पण फ्रेश वगैरे झाली आहे आणि वेणी घातली तुम्ही पाहू शकताय. आणि तिथेच त्याचबरोबर म्हणजे 8:30 वाजलेत, 8:30 नाही वाजले, 7:15 वाजले. 10 मिनिटात आमचं घड्याळ पुढे आहे, 7:15 वाजलेत. आणि आत्ता माझे पप्पा आलेत, चालू आहे त्यांचं गाडीचं काम करणं काही ना काही. सो आता ते येतील घरामध्ये. त्याचबरोबर इकडे आपलं पाणी भरून झालं आहे, पाणी व्हायला लागले खाली. आणि इथे तुम्ही पाहू शकता मग अशी इतका राडा पसारा होता. सो सगळा मी क्लीन केलेला आहे घरामधला. आणि फायनली मी आता अशी दिसते, मी दर्शीच्या अवतारामध्ये वेणी घातल्यावर जरा वेगळीच दिसते मी. सो आता थोड्या वेळाने आमचा जेवणाचा कार्यक्रम असून ते पप्पा आलेले आहेत. तर मंडळी काल रात्री सगळी कामावरून झाल्यानंतर जेवण वगैरे केलं, परत भांडी वगैरे घासली. ह्या सगळ्या गडबडीमध्ये माझ्या लक्षातच नाही राहिलं की म्हणजे दाखवायच्या पुढच्या गोष्टी. सो मग आम्ही तसे झोपून वगैरे गेलो आणि ब्लॉग एंड करायचा पण राहून गेला. सो फायनली आज नेक्स्ट डे आहे आणि आजच मी ब्लॉग एंड करते. सो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसंच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या पेजला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.